जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता कालच राज्य निवडणूक आयोगाने बैठक घेतल्यानंतर लागू झाली आहे। त्या अनुषंगाने आज बारामती तालुक्यातील जे गट आणि गणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी स्वतः वैभव नावडकर, उपविभागाधिकारी बारामती, तसेच माझे सहकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी स्वप्नील रावडे, आम्ही सर्वांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। ज्या ज्या ठिकाणी आचारसंहितेच्या अनुषंगाने त्यांची बैठक आम्ही घेतली। त्यानंतर राजकीय पक्षांची पण आम्ही आचारसंहिता तसेच नामनिर्देशन पत्र या अनुषंगाने आम्ही बैठक घेतली। बारामतीमध्ये जिल्हा परिषदेचे एकूण 6 गट आहेत, तर पंचायत समितीचे 12 गण आहेत। मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांची 1,35,073, तर स्त्री मतदारांची 1,29,560 आणि इतर मतदार 9 अशी एकूण 2,64,642 एवढी मतदारांची संख्या आहे। उमेदवारी दाखल करायचं जे आहे ते आपलं सुरू होणार आहे। त्या अनुषंगाने पण आम्ही सूचना त्यांना दिलेल्या आहेत। उमेदवारी आपली 16 तारखेपासून उमेदवारी नॉमिनेशन अर्ज दाखल करायची सुरुवात होते। सर्व ऑफलाईन प्रक्रिया नॉमिनेशनची असणार आहे आणि 21 जानेवारी दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत। नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगाने आम्ही राजकीय पक्षांना त्यांच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत की त्यासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट आणि काय आवश्यक आहेत। मतदान जे आहे मतदानाच्या अनुषंगाने तसंच जाहीर सभा आणि प्रचार कालावधीच्या अनुषंगाने सुद्धा त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्यांना जे निवडणूक प्रतिनिधी आणि मतदान प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी नेमायचे त्या अनुषंगाने सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत। बारामतीची मतमोजणी ही जिल्हा क्रीडा संकुलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आपली होणार आहे आणि त्या ठिकाणी आपली स्ट्रॉंग रूम असणार आहे। तथापि तिथे 2 तारखेपर्यंत राज्यस्तरीय कराटे स्पर्धा असल्याने EVM तयार करणे आणि त्यासाठीची स्ट्रॉंग रूम ही प्रशासकीय इमारतीतील अभियांत्रिकी भवनच्या बेसमेंटमध्ये आमचं स्ट्रॉंग रूम आहे। त्या ठिकाणी आम्ही त्या EVM ठेवणार आहोत, तयार केलेल्या EVM। आणि ज्या दिवशी मतदान पथके रवाना होतील त्या दिवशी साहित्याचं वाटप जे आहे ते जिल्हा क्रीडा संकुलमधून आम्ही करणार आहोत। त्या ठिकाणाहून वाटप होईल आणि मतदान झालेल्या मतपेट्या EVMसुद्धा आहेत त्या ठिकाणी 5 तारखेला रात्री येतील आणि 7 तारखेला बॅडमिंटन हॉलमध्ये आपली मतमोजणी होणार आहे। एकूण बूथ किती सर? एकूण बूथ जे आहेत आपल्या बारामती साठीचे 299 एकूण बूथ आहेत। यामध्ये खर्चाची मर्यादा उमेदवाराला किती असणार? उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा जिल्हा परिषदेसाठी 9 लक्ष तर पंचायत समितीसाठी 6 लक्ष आहे। सर, राजकीय पक्ष किंवा अपक्ष यांना निवडणूक लढवण्यासाठी जे प्रचार करण्यासाठी जे परवानग्या लागतात त्या परवानग्यांसाठी काही विशेष सोय? या परवानग्यासाठी आपल्याकडे 1 विंडो सिस्टीम आहे। त्या 1 विंडो सिस्टीममधूनच ह्या परवानग्या आपण देणार आहोत आणि त्या परवानग्या कुठल्या गोष्टींसाठी काय काय आपल्या आवश्यक आहेत, जशी स्पीकरची परवानगी कोण देईल, जाहीर सभांची परवानगी कोण देईल, निवडणूक रॅलीची परवानगी कोण देईल, प्रचाराच्या वाहनांची परवानगी कोण देईल, त्याचे स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत। त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी आणि बाहेर प्रसिद्ध करतो जेणेकरून कुणालाही अडचण येणार नाही। याची सोय कुठे करण्यात आली सर? त्या परवानग्यासाठी कक्ष कुठे निर्माण? आमच्या कार्यालयातच, निवडणूक निर्णय कार्यालयात म्हणजे तहसील कार्यालयातच समोरच्या आचारसंहिता एक कक्ष आहे, त्या ठिकाणीच 1 विंडो सिस्टीममध्ये आपण परवानग्या देणार आहोत। एका उमेदवाराला किती फॉर्म भरता येतील आणि किती खर्च येतो फॉर्म भरण्यासाठी? त्याला एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 फॉर्म भरता येतील आणि त्यासाठीची अनामत रक्कम जी आहे जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण जागेसाठी 1000 रुपये, तर त्याच्या राखीव ज्या जागा आहेत अनुसूचित जाती जमाती आणि नामाप्रसाठी 500 रुपये, तर पंचायत समितीसाठी अनामत रक्कम 700 रुपये सर्वसाधारण जागेसाठी, तर अनुसूचित जाती जमाती आणि नामाप्रसाठी ही 350 रुपये असणार आहे। ठीक आहे, थँक्यू।